तर हे बघा मित्रांनो झालेला आहे जामन। तर हे बघा पाक नंतर कमी पडल्यामुळे मी आणखी थोडंसं पाक केला होता। तर पाक असेल तर छान लागते खायला, त्यामुळे काही लाल असे काढलेले आहेत मी, कारण आमच्यात लालच आवडतात आणि लेकरं पण असे पांढरे झाले तर काय पांढरे निघाले। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा आज मी बनवणार आहे, कारण भरपूर दिवस केलं नव्हतं। दिवाळीत बनवलं होतं, दिवाळीचे पण ती पावडरचे होते त्यामुळे चांगलं झालं नाही, ते पुढं आणला होता। तर आता हे ओरिजिनल खवा आणलेला आहे, तर त्यांनी पण येणार आहेत त्यामुळं आणलेलं आहे। कारण दिवाळीचे केल्या भरपूर म्हणजे आज चांगलं झालं नव्हतं, त्यामुळे टाकून दिलं, कारण पावडर खराब निघवली त्यातलं। तर ते बघा आता मी आणलाय, त्याला पण माहिती नाही आणलेला। तर आता गपचूप आणलाय, ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस त्यांना दाखवून, कारण आलेलं आहे त्यात जवळजवळ। तरी बघा मी 1 किलो खवा आणलेला आहे जाऊन आता। तर आता ह्याचे जामून बनवायचं चालू करणार आहे, कारण आहेत 2-4 दिवस तोपर्यंत खाणार परत। तर मग जर एकदा गाडीवरती गेला का 8 दिवस येत नाहीत। आज त्यांना पण मी सांगितलं नाही आणायला चालले, आणलं आहे म्हणून गपचूप आणलाय माझ्या पैशाचा। तर आता करणार आहे, तर स्वयंपाक पण करायचा आहे। बघा किराणा वगैरे आणलाय, शेंगदाणं बघा, कणिक पण मळून ठेवली। आता स्वयंपाक पण करून घेते तोपर्यंत। साक्षीला शेंगदाणे वगैरे काढायचं, चपात्या करून घेते, नंतर मी करायला चालू करते। तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा, तोपर्यंत बाय बाय। तर हे बघा मित्रांनो स्वयंपाक झाला आहे, आता ही शेवटची चपाती राहिलेली आहे। तर आता भाजी करायची बाकी, वांगीची भाजी करणार आहे। तर साक्षीने घेतलेला आहे गुलाबजामुनचं तिंबायला। तर हे बघा आहे खवा, आणि ओरिजिनल खवा असल्यामुळे मी एवढं गव्हाचं पीठ टाकत आहे त्यात, आणि सोडा पण टाकलेला आहे थोडासा, नॉर्मल जास्त नाही टाकायचा कारण विरघळून जाते, मग फक्त पुण्यासाठी टाकायचं थोडा। हे बघा थोडंसं टाकलंय, आता ह्याला तिंबायला लावते। पूर्णपणे एवढे बघा। तर हे बघा मित्रांनो चालू आहे बनवायला। हे बघा असे गोल बनवलेले आहे साक्षीनं। तर हे बघा एवढे मोठे केलेले आहेत, आता फुगून किती मोठे होते। एवढं राहिले पीठ, आता मी बनवून घेते पटपट। तर इकडं तुम्हाला दाखवते मी, किचनवर पण राडा राहिले आणखी। हे बघा हे पाकाला ठेवले, इकडं भाजी टाकली, कोणी वांगीची भाजी केली, चपाती केलेल्या आहेत। तर हे बघा पाक ठेवला तोपर्यंत होते। तर मी पूर्ण घेते मला नंतर दाखवते। तर हे बघा मित्रांनो पूर्ण हे एवढे झालेले ते 1 किलोचे। तर आता ह्याला तळून घेऊत आपण, चला। तर हे बघा पाकाला उकळी आलेली आहे छान अशी, आणि इकडे तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी। हे बघा ह्याला जरासं पाक तरी होऊस तर तेल पण गरम होते। तर हे बघा मित्रांनो ह्याच्यात टाकलेले आहेत त्याला, बघा मस्त असे झालेले आहेत, फुगले पण आहेत। तर हे बघा पाक उकळत आहे इकडं, आता आपण सगळे असेच काढून घेऊया, चला। तर हे बघा मित्रांनो झालेला आहे जामन। तर हे बघा पाक नंतर कमी पडल्यामुळे मी आणखी थोडंसं पाक केला होता। तर पाक असेल तर छान लागते खायला, त्यामुळे काही लाल असे काढलेले आहेत मी, कारण आमच्यात लालच आवडतात आणि लेकरं पण असे पांढरे झाले, तर काय काय पांढरे निघालेले। तर बघा कसे झाले गुलाबजामुन, नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि सर्वजण या खायला, आणि चॅनल कोण नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो गुलाबजामुन झालेले आहेत, पूर्णपणे व्हिडिओ बघायला करायला विसरू नका। नवीन ब्लॉग मध्ये भेटत, तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या, सर्वांना बाय बाय।